ओके. आपण गेल्या वेळेला असं बघितलं की नॅशनलिस्ट रिस्पॉन्स टू द कॉलोनियल डिस्कोर्स आणि त्याच्यावरती काल बऱ्यापैकी आमची म्हणजे उद्धवची माझी विशेषतः अशी चर्चा झाली की कॉलोनियल हिस्टोरिओग्राफी साम्राज्यवादी वसाहतवादी लोकांनी ज्या दृष्टिकोनामधून इतिहासाचं लिखाण केलं त्या लिखाणाचा प्रतिवाद कुणी कुणी आणि कसा कसा केला. तर काल आम्ही उदाहरणादाखल महादेव गोविंद रानडे आणि ग्रँट डफ यांच्यामधला जो वैचारिक अर्थात समोरासमोर काही ते दोघं एकमेकांशी वादंग झाला नाही, पण यांच्यामध्ये जे वैचारिक उत्तर आणि प्रत्युत्तर झाली त्याची काल आम्ही चर्चा केली. असं तुम्हाला दुसरं कुठलं काही पुस्तक किंवा लिखाण जाणवतंय का की ज्यामध्ये साम्राज्यवादी लोकांनी एका विशिष्ट पद्धतीने इतिहास लिहिलेला आपल्याला दिसतो कधीतरी समजा 1870 मध्ये 80 मध्ये 90 मध्ये आणि नंतरच्या काळामध्ये त्याचा कुणीतरी आपल्या इतिहासाच्या पुस्तकाच्या लिखाणाच्या माध्यमातून प्रतिवाद केलेला आहे. असं तुम्हाला जाणवलं का कुठलं पुस्तक वाचताना किंवा कुठला लेख वाचताना की त्या लेखामध्ये असं ते म्हणतात की अमुक 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 असं या माणसाने सांगितलेलं आहे, परंतु आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार असं असं काही दिसत नाही, त्यापेक्षा वेगळं दिसतंय. आणि हे बोलणारे जे दोघं आहेत त्यातला पहिला आपण वसाहतवादी म्हणू शकतो आणि पुढचा राष्ट्रवादी म्हणू शकतो. असं उदाहरण तुम्हाला आढळलं का? Question Aishani is and Utkarsh and Nimisha and Neha. Question is, can you cite an example wherein the colonialist way of interpretation of history has been argued against, talked back by another historian who seems to be advocating what can be called as the nationalist historiography. Colonialist historiography being fought back by nationalist historiography. Can you cite an example from your readings? That's the question. Yesterday we discussed a similar example which was of Grant Duff's History of the Marathas and M.G. Ranede's history, Rise of the Maratha Power. These two are not physically fighting with each other, but ideologically they are fighting with each other. दिसलं का काही वाचनात उदाहरण? कुठल्या चांगल्या मानल्या जाणाऱ्या इतिहासकारांचं काय पुस्तक तुम्ही वाचलंय? प्राचीन भारतासाठी काय वाचता? रोमिला थापर वगैरे वाचले. प्राचीन भारतासाठी कुठलं पुस्तक वाचलं रोमिला थापरांचं? प्राचीन भारताचं नाव काय? आठवत नाही मॅम. म्हणजे अर्ली इंडिया का अशोका आणि ते मौर्यांच्या साम्राज्याबद्दलचं? नाही, ते थोडंसं वाचलेलं होतं. मग तुला असं झालं का की रोमिला थापर आधीच्या कुठल्या तरी मतांचा अगोदर परामर्श घेतात, पूर्व पक्ष मांडतात आणि मग त्याचा उत्तर पक्ष त्या स्वतःच्या लिखाणामधनं मांडतात, असं जाणवलं का? जाणवलं. कोणाचा उदाहरणार्थ? ते नाव आठवत नाही, पण त्यांनी म्हणजे राष्ट्रवादी आणि कॉलोनियल हिस्टोग्राफीचं केलं की कॉलोनियल म्हणजे वसाहतवादी इतिहासकारांनी जी विभागणी केलेली होती, हिंदू, मुस्लिम आणि ब्रिटिश राज अशा पद्धतीने. तर हिंदू पिरियड, इस्लाम पिरियड आणि ब्रिटिश पिरियड असं त्यांनी असं केलेलं. जेम्स मिलचा इतिहास. आणि मग त्यावर प्रतिवाद म्हणून राष्ट्रवादी इतिहासकारांनी तेच ऍक्सेप्ट केलं, परंतु त्यात थोडेसे बदल केले. तर मग त्यांनी हे विचार केला की नाही, याला आपण धार्मिक अँगलने नाही बघू शकत, तर वेगळ्या अँगलने बघू शकतो असं त्यांचं मत होतं. ओके. आणि हा वादाचा घेतलेला आढावा रोमिला थापरांनी जो मांडलाय तो तू वाचलास असं तू म्हणतोस ना? आता मी याच्याहून एक पायरी खोलातलं विचारते की असा प्रत्यक्ष कोणीतरी आर्ग्यू करतंय का की आता मी नाव घेतलं की लगेच तुम्हाला क्लू दिसेल. बरं, याच्या आधी दुसऱ्या कोणाला काही द्यायचंय का उदाहरण? मी नाव घेतलं की तुम्ही सांगाल पटापट.
Any other example from your side? स्वातंत्र्यवीर सावरकरांचा 1857 स्वातंत्र्य संग्राम. हा, काय म्हणतात ते 1857ला? ते भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम होता असं त्यांचं म्हणणं आहे. पण ब्रिटिश हिस्टोरियनचं असं म्हणणं आहे की ते एक शिपायांचं बंड होतं. आलं लक्षात? म्हणजे when the colonial historiographers named the events of 1857 as the Sepoy Mutiny, they call it the Sepoy Mutiny, है ना? शिपायांचं बंड, शिपाई गर्दी असे शब्द तुम्हाला आढळतील वसाहतवादी किंवा साम्राज्यवादी इतिहासकारांच्या लेखनामध्ये. Whereas Savarkar was trying to give a different interpretation to history, calls it the फर्स्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स, स्वातंत्र्य समर असं ते त्याला म्हणतात. 1857चं स्वातंत्र्य समर का करत असतील असं? एव्हरीबडी इज फॅमिलियर विथ दिस आयडिया? सगळ्यांना माहिती आहे ना हे? येस मॅम. हो मॅम. Savarkar's interpretation as the first war of independence and येस मॅम. colonial interpretation as it's just a Sepoy mutiny. Why do you think is this need to interpret things in this fashion? That is colonialist people writing as if this is a very limited, very parochial, very selfish kind of fight for their own salaries, for their own like cartridge things. And why do you think Savarkar feels the need to give it a magnanimous kind of a mega interpretation, perception, and present it before the audience? Both are writing books. They are not fighting with each other per se in this scenario. Why do you think this interpretative urge to show things in your own perspective? असं का वाटलं यांना? समजा वासाहतिक राज्यकर्त्यांना 1857चं कोणी लिहिलेलं बघितलंय का? 57च्या बद्दल कोणी वसाहतवादी लोकांनी लिहिलेलं पुस्तक किंवा काही वर्णन? Ma'am, it was an effort to build self-esteem and also independence and to get that patriotic feeling at that time amongst the countrymen. I mean, yeah, and it was also against the ill treatment of colonialists. And it was a way to represent that, you know, that we are something and not slaves or something. So that's why it was the first war of independence, and self-esteem was the main thing there. So for Savarkar, he feels the need to present it in this kind of a nationalist light because he knows that his readers are going to be influenced. They are going to draw inspiration from what he is Yes, writing. ma'am. Right? Yes, ma'am. ओके. हे आयशानीनी एक त्यातलं उत्तर असं दिलं की सावरकरांना हे असं सांगावंसं वाटतं की ही पहिलं स्वातंत्र्य समर होतं. याचाच अर्थ असा की आत्ताचे जे सावरकरांचे वाचक, आत्ताचे म्हणजे त्यांचे समकालीन, त्यांचे सावरकरांचे समकालीन जे वाचक आहेत त्यांना त्यातून प्रेरणा मिळावी, स्फूर्ती मिळावी, आपण पण असंच काहीतरी केलं पाहिजे अशी इच्छा निर्माण व्हावी असं. तर इन्स्पिरेशन, प्रेरणा हा एक त्यातला मुद्दा आहे. वन पॉइंट इज बिकॉज यू वॉन्ट टू गिव्ह इन्स्पिरेशन. अँड व्हाय डू यू थिंक द कलोनियलिस्ट वॉन्ट टू राईट इट इन दिस वे? त्या वसाहतवाद्यांना असं का लिहावंसं वाटलं की हे सेल्फिश होतं, सिपॉय होतं, फक्त लिमिटेड होतं? राहुल? मॅम, म्हणजे मला असं वाटतं की ब्रिटिश जे होते ते स्वतःला म्हणजे 57च्या उठावाच्या वेळेस राणीची ऑफिशियल म्हणजे सरकारची तिथं सत्ता आली, तर त्यांना हे दाखवून द्यायचं होतं कारण ते एक संसदीय लोकशाहीचं रिप्रेझेंटेशन करत होते आणि जगात त्यांच्या वसाहती होत्या आणि त्यांना असा मेसेज द्यायचा होता की हा जनतेचा उठाव नव्हता. हा जनतेचा उठाव असतात तर त्यांना अधिक क्रिटिक झाला असतं त्यांच्यावर की तुम्ही स्वतः संसदीय लोकशाही किंवा हे करता आणि तुमच्या वसाहतींमध्ये जनतेने उठाव करते, जनता उठाव करते आणि तुम्ही त्याला प्रतिसाद न देते, तुम्ही लोकशाहीचं हनन करताय. म्हणून त्यांना हे असं दाखवत होतं की हा जनतेचा उठाव नव्हता, हा फक्त शिपायांचा बंड होता. जनतेला याशी काही घेणं नव्हतं, जनता आमच्यापासून खुश आहे असं त्यांना दाखवतो. Excellent. So Rahul here is trying to say that the colonialists wanted to depict it as a very limited, parochial, selfish kind of a chain of events because
the British themselves were known for their, nurturing of democracy and all those high moral pedestals that they were standing on. So the British, they liked to keep that image of theirs as guardians of democracy. And had this been depicted as a popular uprising, and the British would have been seen as people who have vanquished a popular, that is a majority feeling, having vanquished a popular movement against the British, then their image would have been dented. Image as guardians of democracy would have been dented. So this was a image whitewashing or image makeover, as it were, for the British people. Yes, very, very well articulated. Thank you. हे इमेज मेकिंग होतं ना आपल्याकडे, कसं की उदाहरणार्थ नटनट्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसतं की जरा कशाचा ड्रग्सचा आरोप झाला त्यांच्यावरती, हे झालं की त्यांची जाहिरातीची सगळी एंडोर्समेंट त्यांच्या असतात, ते उत्पन्न त्यांचं बंद होतं. मग कंपन्या त्यांना आपल्या प्रोडक्टच्या जाहिरातीमध्ये घेत नाहीत. त्यामुळे तसं ईस्ट इंडिया कंपनी असेल, नंतरच्या काळामध्ये ब्रिटिश असतील, त्यांना आपल्या डेमोक्रेसीचे काय म्हणूया, लोकशाहीचे आम्ही अग्रणी आहोत, लोकशाही आम्हीच निर्माण केली आणि तिला आधुनिक स्वरूप दिलं, ही जी त्यांची प्रतिमा होती, त्या प्रतिमेला कुठेही धक्का पोचू नये अशा हिशोबाने त्यांनी हा जो उठाव झाला तो काही पॉप्युलर नव्हता. काही ठराविक लोकांनाच आम्ही, जे गडबड गुंडा करत होते त्यांना आम्ही खाली बसवलं, इतपत त्याला कॅज्युअल साधारण रूप देणं हे त्यांच्या प्रतिमेच्या दृष्टीने सोयीचं होतं. बरोबर ना राहुल? असंच म्हणायचं होतं ना तुला? हो मॅम. थँक्यू. अजून? So one is inspiration, other is character. No, not character. What is it? Image preservation of your image. Yes. 2. Azun, why do you think there are these different interpretations of the events of 1857? That is only one example. You can take other examples also. Why do you think there were these different interpretations by nationalists and colonialist historiographers or historians? Ma'am, to maintain and challenge the status quo, supremacy. Please elaborate. Ma'am, the colonial history writing, they were writing to maintain their status quo, supremacy, and the nationalists who were writing history at that point in time, they were writing history to challenge their supremacy and status quo. So one was trying to shake out of this stupor, as it were, shake out of the sleep, as it were, and the other was trying to keep law and order. Everything should be under control. So there are these two different interests. One wants to disturb things, the other wants to maintain things. Yes, yes. Very Yeah, good. because to maintain the status quo. They don't want an uprising. Whoever is in power. Yes, no government likes to have uprisings. Yes, very correct. So is history being used by these historiographers to propagate their ideologies? Yeah, in a way, we can say that. Yeah. इतिहासाचा इथे वापर होताना दिसतो का, की ज्यांना असं वाटतं की लोकांनी शांत राहावं, ते शांतता आणि सुव्यवस्थेच्या बाजूने इतिहास लेखन करताय, आणि ज्यांना असं वाटतं की उठा, काहीतरी करा, सावरकर म्हणतात तसं लेखण्या मोडा आणि तलवारी हातात का बंदुका हातात घ्या, असं ज्यांना वाटतं की हे असणारी व्यवस्था ही आपण उद्ध्वस्त केली पाहिजे, ते अशा स्वरूपाचं लिखाण करतायत की बघा, पूर्वी 1857 मध्ये पण लोकांनी स्वातंत्र्य समर केलं होतं. म्हणजे जेव्हा ते पहिलं स्वातंत्र्य समर म्हणतात, तेव्हा दुसरं पण स्वातंत्र्य समर घडावं अशी त्यांची इच्छा असावी. डू यू एग्री?
Ma'am, it's like if you successfully bring down a regime or a Hmm. power, and when you are at power, like after bringing down that regime, then you Hmm. don't want any uprisings, right? Like if I want to bring down colonial powers, Hmm. so I write against them, Hmm. and when they are defeated, then and when I'm chosen into power, so I don't want the same uprisings to happen during my regime. ट्रू, व्हेरी ट्रू. बरोबर. म्हणजे अगोदर जे लोक कदाचित म्हणजे काँग्रेस पक्षाचंही आपण उदाहरण घेऊ शकतो की ज्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध इतक्या घडामोडी घडवून स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये खूप महत्वाची भूमिका निभावली. त्यांना स्वातंत्र्याच्या नंतर जिथे जिथे शांतता आणि सुव्यवस्थेला धक्का बसेल असं वाटलं, तिथे तिथे त्यांनी प्रयत्नपूर्वक ते प्रयत्न हाणून पाडले किंवा ते प्रयत्न काय म्हणूया आपण, हाणून पाडले जरा मोठा शब्द झाला. प्रयत्नपूर्वक ते थांबवायचा प्रयत्न थांबवले असे काही उठाव म्हणा किंवा सरकारच्या विरोधी काही कारवाया म्हणा, हे त्यांनी थांबवले. राईट. एकदा तुम्ही सत्तेत आलात की मग तुम्हाला शांतता आणि सुव्यवस्था असणं हे सोयीचं कसं आहे हे जाणवायला लागतं. बरोबर. मग याच्यात इतिहासाचा वापर केला जातो असं मी आता म्हटलं तुम्हाला. तर तसं ह्या कलोनियलिस्ट आणि नॅशनलिस्ट, वासाहतिक आणि राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा हेतू काय होता? What was the motive behind writing colonialist histories and writing nationalist histories? बोल ना. आपले म्हणजे हितसंबंध विकसित करणे, म्हणजे काय? आपापल्या बाजूचे हितसंबंध विकसित करणे. हितसंबंध, interests. Yes. Yes. Any other? To bring down European hegemony. Yes. And once the other person's hegemony is brought down, once you become the hegemon, then what happens? Then we don't want to be challenged. Yes. True. So I'm trying to kind of underline or emphasize that point. That is, everybody who is in power, they don't like people uprising against them. No authority likes to be challenged. But it is obviously up to the people. If they think that there is something that needs to be changed, then it is up to the people to act. Not necessarily all the time we have to overthrow the government, but people need to be the stakeholders when we are in a participative kind of a form of government such as democracy. Yeah, so that's about the nationalist and colonialist history writing, and we just saw that there are 2 or 3 aspects to it. One is that people write histories in such a fashion because they want their readers to draw inspiration. One. Secondly, they want, what was your point? One was of inspiration, other was To maintain the status quo. to maintain the status quo. Yes. And the image. The image, yes, they want to maintain their image in other parts of the world also. Yes, yes. Any other motives, any other undercurrents do you sense when we are talking of these 2 schools? अजून काही दुसरे तुम्हाला त्याच्यामध्ये अंतःप्रवाह दिसतात का? कशामध्ये? की राष्ट्रवादी इतिहास लेखन आणि वासाहतिक इतिहास लेखन यांच्यामध्ये जे वैचारिक द्वंद्व चालू आहे, वैचारिक झगडा, संघर्ष चालू आहे, त्याच्यात दुसरे काही अंतःप्रवाह दिसतात का असं मी विचार, अंडरकरंट्स? It also involves identification of one's nation.
Hmm. Hmm. Yeah, prominence and identification Hmm. and promoting culture. Hmm. Yeah, that. Yes. Hmm. So, people who are trying to fight against the colonialist discourse of history writing, they are also inspired, they are also motivated by the fact that the colonial rulers, they do not belong to your culture. Am I right, Aishani? Yes, ma'am. Yes, ma'am. Correct. So they speak a different language, they eat different cuisine, they have different manners, all sorts of things, right? All these And they things. try to yes, ma'am. And they try to implement their things Yes, forcefully on yes, others. yeah. Very true, very true. That was indeed, Aishani, one of the major thrust areas of nationalist arguments when when people were writing against the British. That these Britishers are, kind of forcing down our throats their language, their Yes, literature, ma'am. their Right. Chiplunker, Vishnu Shastri Chiplunker says this is इंग्रजांचा कावा. Kawa, that is, it's the cunning of the British people that they are forcing down their culture down our throats. So Yes, ma'am. definitely, yes, cultural aggression, cultural assault is something that people don't like. Yes. हा ऐशानीने उपस्थित केलेला मुद्दा म्हणजे वासाहतिक इतिहास लेखन हे कशासाठी केलं जातं, तर त्यांची वसाहतवाद्यांची भाषा, संस्कृती, खाणं-पिणं, पोशाख, एकूणच संस्कृती म्हटलं की त्याच्यात सगळंच आलं. त्यांच्या टेस्ट, अभिरुची या सगळ्या गोष्टी इथल्या आणि आपण ओरिएंटलिझमच्या वेळेला सिव्हिलायझिंग मिशन आणि व्हाईट मॅन्स बर्डन हे बघितलंच आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी की आमची अभिरुची उच्च आहे, आमची संस्कृती उच्च आहे, म्हणून आम्ही तुमच्यावरती राज्य करतो. हे जे सगळं आर्ग्युमेंट आहे ते खरोखरच सिन्सिअरली आमची संस्कृती बेस्ट आहे, उच्च आहे या विश्वासामधून येतं. आणि मग त्याचा प्रतिवादही अर्थातच तुमची संस्कृती ही बेस्ट नसून आमची संस्कृती ही बेस्ट आहे अशा एका झगड्याच्या मुद्द्याशी येऊन पोचते. आयशानीच्या ह्याला मी पूरक अशी माहिती दिली की विष्णू शास्त्री चिपळूणकर म्हणतात की या इंग्रजांच्या काव्यामुळे आम्ही आज त्यांचे गुलाम झालेले आहोत. कसला कावा आहे, कनिंग काय आहे? ते म्हणतात की दरवेळेला काही इंग्रजांनी सगळ्यांना गोळ्या घातल्या इथल्या लोकांना आणि लढ्या करूनच जिंकून घेतला असं नाही, तर त्यांनी त्यांच्या सांस्कृतिक आक्रमणाच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला जिंकून घेतलंय. जसं की इंग्रजी शाळा आहे, इंग्रजी खाण्यापिण्याच्या पद्धती आहेत, काट्या चमच्याने खाणं, शर्ट पॅन्ट घालणं, बोलणं, शेक्सपियर सारख्या इंग्लिश काय म्हणूया साहित्यिकांच्या बद्दल प्रेम लोकांच्या मनात निर्माण करणं, अशा वेगवेगळ्या मार्गाने सांस्कृतिक आक्रमण पण आमच्यावरती होतंय असं विष्णू शास्त्री आणि इतरही अनेक लोक त्या काळामधली 19व्या शतकामधली मांडतात. म्हणजे राष्ट्रवादी इतिहास लेखनाची एक प्रेरणा ही पण असू शकते, एक त्याला काय म्हणूया त्याची एक स्फूर्ती घेण्याचं हे एक कारण असू शकतं की आमच्या संस्कृतीमध्ये ज्या ज्या गोष्टी आम्हाला प्रिय आहेत त्या गोष्टी ह्या इंग्रजांच्यामुळे किंवा वसाहतवादी राज्यकर्त्यांच्यामुळे आम्हाला सोडाव्या लागतात. सो आमच्या धर्मावर, आमच्या संस्कृतीवर, आमच्या भाषेवर आक्रमण होतंय असं लोकांना वाटू शकतं. 1-2 मिनिटं, मला फोन येतोय. हॅलो.
Sorry. So this is about cultural aggression that people don't like, and that also is a very fertile breeding ground, as it were, for nationalist historiography. Yes, very, very important point raised. Yes. सांस्कृतिक आक्रमणाचा मुद्दा आणि त्यामुळे लोकांना वाटणारी धास्ती की हे लोक आमची संस्कृती बुडवण्यासाठी आलेले आहेत आणि आता आमची संस्कृती नष्ट झाली तर सत्व नाहीसं होईल असं ते, किंवा आपले मूळचे आर्यत्व न सोडता, असे 19व्या शतकामध्ये लिहिणारी मंडळी सांगतात की आमचं जे मूळचं आर्यत्व आहे ते आम्हाला सोडायचं नाही, इंग्रजी लोक आले तरी सुद्धा. हे मूळचं आर्यत्व म्हणजे काय, तर आमची संस्कृती, आमची भाषा, आमचं जेवण, आमचा धर्म इत्यादी सगळ्या गोष्टी. त्यामुळे नेहमी तुम्ही वाचाल 19व्या शतकातले विशेषतः लिखाण, तर ते लोक चहा बिस्कुटे खाणे किंवा पाटलोणी आणि बूट घालणे किंवा मुलींनी बायकांनी शिक्षण घेणे या गोष्टींबद्दल इतक्या हेटाळणीच्या सुरामध्ये का बोलतात ते तुम्हाला या सांस्कृतिक आक्रमणाच्या मुद्द्यामुळे कदाचित जास्ती जाणवेल की ह्या सगळ्या गोष्टी आपल्या संस्कृतीवर आक्रमण करणाऱ्या आहेत आणि म्हणून आपल्याला इथे या पारतंत्र्यामध्ये टाकायला कारणीभूत झालेल्या आहेत, असा जणू काही हे लोकांचा, या लोकांचा म्हणजे राष्ट्रवादी इतिहास लेखन करणाऱ्यांचा आणि राष्ट्रवादी विचारवंतांचा, सुधारकांचा आरोप होता. सांस्कृतिक आक्रमण. येस, अजून काही याच मुद्द्याच्या अनुषंगाने बरीच चर्चा होऊ शकते खरं तर, तुमच्याकडून जर मुद्दे आले तर. Are you into reading literature, Aishani? That is Indian languages? Yes, ma'am. Sorry, what? Do you like to read literature in your mother tongue? Yes, ma'am. I can read in Hindi. I mean, I'd like to read. Okay, and what is your mother tongue? Ma'am, it's Hindi. Hindi, okay. Yes, ma'am. And Punjabi too, little And bit of. Punjabi, okay, if it's Punjabi then fantastic, because Punjabi has a great repertoire of nationalist writings. Can Yes, you ma'am. give examples of nationalist writers writing in the 19th century, like 19th or 20th also, including Yes, what I know is Rangde Basanti Chola. Yes, ma'am. Correct. Any other examples? Ma'am, I know about Manto also. Yeah, Toba Tek Singh. Yes, please tell us a little bit in Hindi if possible about Toba. No, I don't remember. I've read about it, but then I cannot explain it very well. I'll have to go through it again. Anybody here who has read Toba Tek Singh? I read it in first semester. I don't remember most of it. No, the Marathi students would also have, I hope, read Toba Tek Singh. It's a very, very famous. And Yes, ma'am. Yes, it is indeed. वाचलं नाही का कोणी इथं तोबा टेक सिंग, साधूचा सण म्हणतोचं? नाही मॅम, नाव ऐकलंय फक्त. नुसतंच नाव ऐकलं. बरं, तोबा टेक सिंग काय आहे ऐशानी? कौन रहता है तोबा टेक सिंग? राजा है कि कौन है? Ma'am, I don't remember actually. I read it like long time ago. Yeah, I'll have to go through it again. So like all the stories are intermixing. I read other stories too, so like I'll have to go through it again. He's a madman actually, a person who has been asylum in Lahore. Yeah, I remember some of it, like Lahore asylum. अभी आप बताइए, हिंदी में बताइए क्या है, क्यों पागल है वो? मैम वो I don't remember the story. हाँ ठीक है, मगर कहाँ है लाहौर में, कहाँ रहता है वो? घर में रहता है कि कहाँ? मैम asylum में था, and कोई traumatic experience था उसके लाइफ में. हाँ. Yeah. तो और याद नहीं आ रहा मुझे. एक तोबा टेक सिंग एक
पागल ठहराया हुआ आदमी है जो अनिकेत टू मूवी आहे मॅम यावर. ओके अनिकेत, मूवी आहे का? ओके ओके ओके. अनिकेत सेज देयर इज अ मूवी ऑन तोबा टेक सिंग. ऑन मंटो आई थिंक देयर इज अ मूवी, बोल के Yes, लवाज. on Manto there is Nawazuddin Siddiqui. एंड नवाजुद्दीन. तो ये आदमी है जिसे पागल ठहराया गया है और वो पागल खाने में रहता है और इसके दरमियान भारत और पाकिस्तान अलग अलग देश मुल्क बन जाते हैं और Yes. बाद में समझ में आता है कि अभी ये स्वतंत्रता के आनंद में सभी पागल लोगों को रिहा किया जाएगा और जब वो टेक सिंह को तोबा टेक सिंह को पता चलता है तो मतलब उसको समझ में नहीं आता कि मैं अभी पाकिस्तान में हूँ, इसका क्या मतलब है और भारत किधर है और मेरा गांव किधर है, जो मेरा गांव था उसमें कोई बदलाव आया है क्या, दो देश दो मुल्कों के बट जाने से मेरा गांव बदला है या नहीं बदला है. तो उसके जो सवाल थे वो पागल जैसे बिल्कुल ही नहीं है मगर उनको पागल ठहराया जाता है. हाँ फिर से ऐसी स्टोरी है. तो मंटो राइट्स अबाउट दिस डिविजन ऑफ टू नेशंस एंड हाउ illogical that division is. मॅम मंटो मंटो जो मूवी आहे ना नवाजुद्दीन सिद्दीकीचा, हाँ त्याची एंडिंग बहुतेक ह्याच कॅरेक्टरनी झालेली. म्हणजे तो एक पागल मनुष्य राहतो आणि त्याला हिंदुस्थान आणि पाकिस्तान याच्या बॉर्डरवर सोडून देतात. त्याला समजत नाही आणि तो त्या बॉर्डरवरच तिथंच मरून जातो. Correct. So he is somebody who dies in no man's land, as it were. तर this Aishani you are saying is an example of what kind of writing? Ma'am, nationalism, it is related to partition though. Yeah, and nationalism is also involved in it because obviously there were two nations at that time. And do you think that Manto is supporting nationalism or he's making it sound as if what is the relevance of these two nations if a human yeah. being will survive? He's against the idea, not against, but then he did not like the idea of partition and nationalism, like segregation of two nations and cultures. And he talked about traumatic experiences of that time. Yes. Yeah, so he did not support that. So there are people who are something other than colonial. They are neither colonialists nor nationalists, but there are these different people also like Manto, right? Yes, ma'am, who did not care about such things like government and the idea of segregation and separation. And what did they care about then? Ma'am, just harmony and simple life, simplicity. Yes. And people basically. Yeah, people and no mob violence or something. Yes. Thank you for bringing that up in the discussion. Thank you. हे तोबा टेक सिंगच्या उदाहरणामधनं राहुल आणि आयशानी जे सांगतायत ती गोष्ट अशी आहे की हा मनुष्य आहे जो जगाने वेडा त्याला ठरवलाय पण त्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि फाळणी झाल्यानंतर अचानक सोडून दिलं जातं आणि कळेन असं होतं की मी भारतात आहे म्हणजे काय, मी पाकिस्तानमध्ये आहे म्हणजे काय आणि माझं गाव आणि मी ह्याच्यामध्ये नक्की काही फरक पडणार आहे का. सो सांगायचा मुद्दा असा की वसाहतवादी राज्यकर्ते आणि इतिहास लेखक हे घटनाक्रमांकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहत असतील, राष्ट्रवादी लोक त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहत असतील, परंतु आणखीनही नो मॅन्स लँड, कुठलाच माणसाची जी नाही अशा जमिनीवरती उभे असणारे पण अनेक लोक आहेत ज्यांना या कशामध्येच खरं तरी इंटरेस्ट नाही, ज्यांना माणसं जिवंत राहावी एवढ्याच गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना असं वाटतं की माणूस जगला तर पुढे मग भारत म्हणा, त्याला पाकिस्तान म्हणा किंवा त्याला हिंदू म्हणा, मुस्लिम म्हणा, इंग्लिश ख्रिश्चन काहीतरी नाव द्या, पण माणसं जगणं हे महत्वाचं आहे असा ह्युमॅनिटेरियन, आपण गेल्या वेळेस इंटलेक्च्युअलिस्ट शिकलेलो आहोत, ह्युमॅनिटेरियन आणि ह्युमॅनिस्टिक मानव केंद्री विचार आणि मानवतावादी विचार करणारी पण लोक ह्या काळामध्ये जिवंत होते.
तसंच इतिहास लेखनामध्ये सुद्धा साम्राज्यवादी इतिहासकारही नसलेले आणि राष्ट्रवादी इतिहासकारही नसलेले अनेक लोक आहेत, ज्यांच्यामध्ये कोणाची, तुम्हाला कोण वाटतं असं, असे कोण आहेत जे या फाळणी सोडावं, आमचं कल्चर एकच आहे, ते पण लोक छोले खातात, आम्ही पण छोले खातो, असं म्हणणारे कोणी आहेत का नाहीच आहेत कोणी? सगळ्यांना भारत पाकिस्तान एकदम वेगळे वेगळे देश वाटतात. इतिहासकारांमध्ये साम्राज्यवादी पण नाही आणि राष्ट्रवादी पण नाही असे कोणी आहेत की नाहीच आहेत? का सगळेच कुठली ना कुठली तरी बाजू पकडूनच असतात? तिसरी बाजू असणारे पण भरपूर आहेत. काय म्हणजे अजून दोन्हीपैकी वेगळ्या बाजू सुद्धा, तिसरी, चौथी, पाचवी अशी बाजू असणारे सुद्धा इतिहास करायचा. हा, जसं की मी रोमिला थापरांचं नाव घेतलं, सुनील सारकर वगैरे, गुहा, रामचंद्र गुहा सुद्धा आहे. राम गुहा आहेत, रोमिला थापर आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे? उत्कर्ष? Ma'am, there is another stream in history studying these two streams. Like studying the pros and cons, studying the positives and negatives. Both colonial history writing and nationalist history writing. दोन्ही प्रकारच्या इतिहास लेखनाला आपले आपले काही सकारात्मक आणि नकारात्मक बाजू आहेत असं तू म्हणतोस. प्रश्न असा होता की असे कोण इतिहासकार दिसतात की जे राष्ट्रवादी पण इतिहास दृष्टी त्यांची नाहीये आणि साम्राज्यवादी पण इतिहास दृष्टी नाहीये, असे कोण दिसतात का? डॉक्टर B.R. आंबेडकर. कुठला इतिहास लिहिला त्यांनी? Ma'am, he wrote about Dalit history and casteism. Basically, it was humanitarian. Like a section of people in India were not treated humanly. So, like, he wrote about that. The way the European masters were treating Indians. That is how a class of Indians were being treated for thousands of years. Worst. And he wrote about that. Okay. So he was not really trying to be straitjacketed into or fitting into either the colonialist discourse or the nationalist discourse, but he was trying to say that there are human beings here in India who deserve to be treated in a better fashion. So don't look at them as colonial subjects or don't look at them as rulers or whatever. Look at them as humans. Am I right? He was a humanitarian. Humanist. Yeah, humanist. Yeah. Savitribai Phule. Like they were concerned with the daily sufferings of people, like the folks. But I'm asking about historians. Ambedkar, yes, can be considered because he's written who were the Shudras and certain other historical accounts of the happenings. Savitribai has not written a history per se, right? Yes, she was definitely a humanist. She was definitely a worker who was, social worker and things. But I want specific examples of historians who are neither colonialists and nor are they nationalists. Dr. Ambedkar, Ram Guha, Romila Thapar, anybody else? Ma'am, even Bhagat Singh has written books like Sarfaroshi Ki Tamanna Hamare Dil Mein Hai, like his quotes, yeah. But then that is related to nationalism. Yeah, he was a socialist, so yeah.
but that is an example of nationalism. Yes. Yeah. Yes. अजून कोणी इतिहास लेखनामध्ये? तुम्ही इतिहास लेखकांची पुस्तकं वाचलीत का फक्त गाईड बुक्स वाचता? Ma'am, Mahatma Gandhi's autobiography. And what is it? Ma'am, his life experiences. Experiments with truth. Yes. Yeah, experiments with truth. Yeah, truth. And what do you think? Is he a nationalist or is he a colonialist? Ma'am, he supports self-rule. Aniket? But in a peaceful way. Like he doesn't support violence and uprisings. He believes in smooth transition of power. And that is good, right? Okay, thank you. बोला. अनिकेत साहेबांना बोलायचं काय? साऊंड प्रॉब्लेम आहे, आवाज जात नाही. बर इकडे चॅट मध्ये लिहितो काहीतरी, आम्ही वाचतो, मग दिसतं चॅट मधला पण अनिकेतचा. ओके, राहुलला बोलायचंय. मॅम, म्हणजे एक प्रवाह असा पण दिसतो की तो वर्गीय दृष्टिकोनातून देखील विचार करतो. म्हणजे उदाहरणार्थ आता आपण स्वातंत्र्य समराचा उदाहरण जर घेतलं, म्हणजे 1857च्या उठावाचं 1857च्या उठावाचं उदाहरण जर घेतलं, त्यात राष्ट्रवादी इतिहासकार म्हणतात की हा जनतेचा एक उठाव होता, एक स्वातंत्र्य समर होता, बरोबर. आणि वसाहतवादी म्हणतात की हा एक शिपायांचा बंड होता. तर मग तिसरा प्रवाह एक असा येतो की तो म्हणतो की हे नक्की एक फक्त शिपायांचं बंड नव्हतं, तर एक संस्थानिक वगैरे जे होते त्यांचे जे काही संबंध होते त्यांचं बंड होतं. परंतु जी सामान्य जनता होती, ती हिंदू असो मुस्लिम असो कुणी का असे ना, जी एक प्रोलेटेरियट म्हणजे एक सर्वहारा वर्ग म्हणजे जो म्हणतो तो होता की ज्याला राज्य बदलतंय वगैरे याच्याशी काही विशेष फरक पडत नव्हता, कारण त्याचं दैन्य अवस्था चालू होती. परंतु ते लीड करत होते, संस्थानिक असतील, त्यांचे वेगवेगळे संबंध असतील, त्यांचा मिळून हा एक उठाव होता ज्यांचे संबंध डिवचले गेले होतो. म्हणजे ते त्याला पूर्णप्रमाणे शिपायांचा फक्त बंड म्हणून पण सांगत नाही आणि पूर्णप्रमाणे त्याला पूर्ण जनतेचा उठाव असं सुद्धा म्हणत नाही. म्हणजे असं सुद्धा एक प्रवाह आहे. कोण आहेत असं म्हणणाऱ्या इतिहासकाराचं नाव सांग की एखादं. बरोबर आहे, तुझं उत्तर करेक्ट आणि एक्सलंट आहे, नाव सांग. म्हणजे मला असं वाटतं की बिपिनचंद्र वगैरे त्यांच्या मला आठवत नाही, पण असं वाचनात आलेलं आहे की असं अशा पद्धतीची एक मांडणी आहे. ओके. बिपिनचंद्र त्याला प्रायमरी कॉन्ट्रडिक्शन म्हणतात ना, की वसाहतवाद विरुद्ध राष्ट्रवाद हे आपल्या देशामधलं काय म्हणूया आपण त्याला प्राथमिक अशा अगदी मूलभूत स्वरूपाचा हाच वेदाचा मुद्दा होता आणि त्यामुळे स्वातंत्र्याची चळवळ आपली आकाराला आली असं त्यांचं कथन आहे बिपिनचंद्रांचं. त्यामुळे त्या दृष्टीने ते खरं तर राष्ट्रवादी अशाच ह्याने पाहायला पाहिजे. म्हणजे आपल्या समाजामध्ये असणारे हे जे काही ताणेबाणे आहेत, टेन्शन्स आहेत, की इथे तरी पूर्ण भारतीय समाज हा एकसंध होता असं म्हणता येत नाही, हे मांडणारे मग अशी डॉक्टर आंबेडकरांचं एक नाव आलंय मला आता जे आठवत आहे, की महात्मा फुल्यांचं नाव आपण घेऊ शकतो, की जे म्हणतात शेठजी भटजींनी आपल्या इथल्या समाजाला खिळखिळं केलेलं आहे. म्हणजे इथला जो अलायन्स आहे, शेठजी म्हणजे सावकार मंडळी, त्यांच्या हातामध्ये धनसत्ता आहे, फायनान्शियल पॉवर आहे, आणि भटजी म्हणजे ज्यांच्याकडे religious power आहे. So there are people such as Dr. Ambedkar and before him Mahatma Phule who seem to underline in their interpretations of history the fact that the Indian society in itself is also not a monolithic society, and hence we cannot really treat it as a the events of our country, the interpretation of our past cannot really be offered as
kind of a tussle between colonialists and Indians. They are saying that within India also there are a lot of slices of our society. The society is, Dr. Ambedkar famously calls it a multi-storied house with no staircase. So we are already divided into very strict compartments. Then Aniket here is mentioning D.D. Kosambi. What have you read about that has been written by D.D. Kosambi? Any books you have read from by D.D. Kosambi? कुणी वाचलंय का दामोदर धर्मानंद कोसंबींचं काही पुस्तक, लिखाण, मिथ अँड रियालिटी, पुराण कथा आणि वास्तवता वगैरे, किंवा इंट्रोडक्शन टू द स्टडी ऑफ इंडियन हिस्ट्री, भारताच्या इतिहासाची तोंडओळख? वाचले पण ते खूप दिवस झाले. आणि प्राचीन भारतीय संस्कृती एक रूपरेखा होती आहे ते पण वाचलेले, पण त्यात बऱ्याचशा प्रमाणात प्राचीन भारत वगैरे. पण प्राचीन भारताबद्दल ते मध्ये मध्ये काही कॉमेंट्स करतात का? कशाशी संबंधित? कशाच्याही खरं म्हणजे की म्हणजे उदाहरणार्थ आता साम्राज्य किंवा सुवर्णयुग, बेस्ट उदाहरण कोसंबींच्या बाबतीत. सुवर्णयुगाबद्दल ते काय म्हणतात? See, you will obviously recollect that from our PowerPoint of Orientalism, that the pictures that I showed you from the earlier subunit PPT were they depicted human beings as very small part of the picture, and the big structures, buildings, buildings really, bazaars, all those buildings are great. So the civilization has been great, but the human beings are today in a form that is a reduced version of their previous greatness. That kind of a meaning is exuding from these depictions of the Orient. Similarly, the histories that were written by the colonialist historians, they tried to show that once upon a time India had a great civilization, then the big bad Muslims came in and they destroyed everything, and now we are here to save you and give you back your original glory. So they tried to, colonialist historiography tried to vilify, tried to make a villain out of the rulers of medieval India by one, claiming all of them to be Muslims, secondly claiming all of them to be big bad Muslim rulers, which is sorry to interrupt ma'am. पण मॅम 1857 मध्ये जो रिव्हॉल्ट झालेला तो लास्ट मुस्लिम रुलर, मुघल रुलर त्याच्याने केला होता ना मॅम? Absolutely. So that's what I'm trying to say. It's not true at all, but this was only to vilify them. It was only to make them the villains. This is a divide and rule policy of trying to incite the Hindus against the Muslims by depicting as if the Muslims are all bad. It's not, obviously it is, no religion can have all bad people in it. Every religion has got its own share of good and bad people. So you can't really say this is related to an individual can be good, bad. That also, a person is not always bad. Right. A person behaves according to their surroundings, whatever. So many things are there. So this kind of a generalization, this kind of a labeling is obviously unscientific, erroneous, and obviously there are motives behind it. And the motive for colonialist historiography was that the maintenance of law and order by dividing people and keeping them silent. Okay, so Kosambi is trying to say that even if the colonialist historiographers try to show that there was this once upon a time a golden age in India because some of the Gupta rulers, they minted gold coins, Kosambi says that it is just not true. If at all there is a golden age, it is yet to come. That's the comment he makes on page number 2 or 3, very, very initially. Have you read it, Rahul? सुवर्णयुग जर असेलच तर ते अजून यायचंय असं त्यांनी कमेंट केले कोसंबींनी त्या प्राचीन भारताच्या इंट्रोडक्शनच्या पुस्तकाच्या दुसऱ्या तिसऱ्याच पानावरती.
का केली असेल अशी कमेंट? कदाचित मॅम त्यांच्या दृष्टीने सुवर्णयुग म्हणजे जे संस्कृती म्हणून सुवर्णयुग म्हणजे फक्त संपत्ती येणं एवढंच सुवर्णयुग मर्यादित नसेल, तर तिथल्या लोकांचं जीवनमान काय असेल या दृष्टीने ते सुवर्णयुग काय हे विचारतात. जसं की गुप्त युगात असं म्हणतात की जे शूद्र वर्णाचे जे लोक होते त्यांच्या अधिक हालापेष्टा सहन करायला लागल्या किंवा गुप्त काळ माझ्या मते इसवी सनाचा पहिला मध्ये असं दरम्यानचा मानला जातो. तर त्यावेळेस मनुस्मृतीची जी रचना असं म्हणतात की त्याच काळात झालेली आणि मनुस्मृतीचा खरा एक्झॅक्ट अंमल जो होता तो त्या काळापासून लागू झाला. मग असं जर असेल तर त्याला सुवर्णकाळ कसं म्हणायचं असं त्यांचं आर्ग्युमेंट आहे. प्रिसाइजली. म्हणजे पुन्हा इथं हे माणसाला केंद्रस्थानी ठेवून त्यांचं इंटरप्रिटेशन देतात. म्हणूनच म्हणलं की वासाहतिक राज्यकर्त्यांनी मगाशी कोणीतरी जेम्स मिलच्या कालगणनेचाही उल्लेख केला. somebody mentioned that Mill had classified or kind of compartmentalized Indian history into Hindu, Muslim and British periods. This obviously is an attempt to divide Indians into Hindus and Muslims, and then the smaller number Muslims should be vilified. They should be just like the Jews in the early 20th century and before that also Europe. Similarly, they had to create a villain and they had to create a fight among the masses themselves, within themselves, so that law and order could be maintained. हे हिंदू भारत मुस्लिम किंवा इस्लामी म्हणजे हिंदूंचं राज्य, इस्लामी राज्य आणि ब्रिटिशांचं राज्य ही अशी डिव्हिजन करण्याचं, अशी वेडगळासारखी अत्यंत खोडसाळ आणि अनसायंटिफिक, अवैज्ञानिक अशी विभागणी काळाची करण्यामागे कारण काय होतं? कारण की असं अजिबातच नव्हतं. एकतर हिंदू हा धर्म जो आहे हे नावच मुळामध्ये खूप उशिराने त्याला मिळालेलं आहे. त्यामुळे अनेक राज्यकर्ते होते जे बौद्धही होते, जैनही होते. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये धर्म बदललेले अनेक राज्यकर्ते आपल्याला माहिती आहेत. शिवाय वैदिक होते, त्याच्यामध्ये वैष्णव होते, शैव होते, त्यांच्यामध्ये भरपूर एकमेकांची भांडणं होती, महानुभाव होते आणि त्यामुळे हिंदू हे एकच लेबल साधारणतः इतिहासाच्या सुरुवातीपासून ते इसवी सनाच्या 8व्या-9व्या शतकापर्यंतच्या लोकांना, राज्यकर्त्यांना देणं ही अत्यंत अवैज्ञानिक गोष्ट होती. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट 9व्या-10व्या शतकानंतर जे आलेले राज्यकर्ते भारतामध्ये सत्तेवरती आलेले राज्यकर्ते आहेत, ह्या राज्यकर्त्यांना सुद्धा आपण सरसकट मुस्लिम राज्यकर्ते असं म्हणू शकत नाही, कारण ते सगळेच्या सगळे मुस्लिम नव्हते. हा सिंपल मुद्दा. विजयनगरचं आपण उदाहरण घेऊ शकतो. इतरही अनेक, गुजरातमध्ये, माळव्यामध्ये, अनेक ठिकाणी सल्तनत पिरियड मध्ये सुद्धा आपल्याला अनेकदा असं जरी मुख्य दिल्लीमध्ये सुलतान असतील, नंतरच्या काळात मुघल असतील, तरी सुद्धा हे स्पष्टच आहे की सगळेच राज्यकर्ते हे काही या मध्ययुगामध्ये, ज्याला आपण म्हणतो साधारण इसवी सनाच्या 8व्या-9व्या शतकापासून ते इंग्रजांच्या आगमनापर्यंत, हे काही अजिबातच सगळ्याच्या सगळे मुस्लिम नव्हते. त्यामुळे ह्या पिरियडला मुस्लिम पिरियड म्हणणं आणि मग त्याला काहीतरी एक अंधार युग म्हणून चित्रित करणं हा अत्यंत अवैज्ञानिक आणि खोडसाळपणाचा उद्योग हा वसाहतवादी इतिहास लेखकांनी केलेला आपल्याला दिसतो. त्याचं कारण काय आहे? तर कारण ते त्यांच्या वर्तमानामध्ये, म्हणजे 19व्या शतकामध्ये, जसं आताच उत्कर्षनी पण सांगितलं आणि तुम्ही सांगितलं की 1857च्या उठावापर्यंत इथले लोक काय करत होते, तर त्या बहादूरशाह जफरला किंवा दिल्लीच्या मुघल सत्तेलाच परमोच्च सत्ता मानत होते. आणि 1857च्या उठावामध्ये अनेको मुस्लिम राज्यकर्त्यांनी, मुस्लिम सामान्य लोकांनी, मुस्लिम सैनिकांनी, प्रजाजनांनी भाग घेतलेला होता. मग असं असताना हे मुस्लिमांच्या बद्दल द्वेष निर्माण केला की आपोआपच इथल्या हिंदू आणि मुस्लिम लोकांच्या मध्ये फूट पडेल आणि मग आपल्याला त्यांच्यावरती शांतता आणि सुव्यवस्था याच्या नावाखाली राज्य करणं सोपं जाईल. ही फोडा आणि राज्य करा नावाची नीती, डिव्हाइड अँड रूल नावाची पॉलिसी या इतिहास लेखनाच्या माध्यमातून राबवली गेलेली आपल्याला दिसते. त्याचा प्रतिवाद करताना डी.डी. कोसांबी आपल्याला असं सांगतात की
हे इंग्लिश लोक तुम्हाला सांगतात की बघा 4थ्या शतकामध्ये इसवी सनाच्या गुप्त राजांनी सोन्याची नाणी पाडली होती म्हणून ते सुवर्णयुग होतं, कारण की तिथे कालिदासासारखे काय म्हणायचं साहित्यिक होते. पण हे खरंच सुवर्णयुग होतं का, हा प्रश्न विचारून डी.डी. कोसंबे म्हणतात की सुवर्णयुग जर काही असेलच तर ते अजून भविष्य काळामध्ये येईल, कारण की आपल्याला इथे प्रत्येक माणसाच्या पोटामध्ये भाकरी पोचलेली आपल्याला बघायची. 4थ्या शतकामध्ये अजिबात कुठल्याही अँगलनी सुवर्णयुग नव्हतं असा ते भ्रमनिरास करतात डी.डी. कोसंबे आपला. हे काय आहे, आता इथं ते राष्ट्रवादी पद्धतीने लिहितायत का वसाहतवादी पद्धतीने लिहितायत की वेगळ्याच पद्धतीने लिहितायत, सांगा बरं. 4थ्या शतकात भारतात सुवर्णयुग नव्हतं असं जेव्हा कोसंबी म्हणतात तेव्हा ते काय कुठला स्टँड घेतायत ते. when डी.डी. कोसंबी says that 4th century India did not witness any golden age, what kind of a position is he taking? Is he being a nationalist or is he being a colonialist or what? Ma'am, he's writing history objectively, without being partial. Humanist history, like. Yes. म्हणजे तेच हाच तो वर्गीय दृष्टिकोन असावा म्हणजे. Yes. क्लास Yes, he is definitely looking at it from the class perspective. Though he is not a very parochial kind of a Marxist person, still he believes that the basic ideas of historical materialism as propounded by Karl Marx, डी.डी. Kosambi believes in them, and he feels that unless and until all people belonging to various different classes have bread and butter in their plates, how can we say that this is a golden age? So he's basically speaking of a society wherein everybody's needs are provided for. You can call it whatever, but Kosambi prefers to call it a state which is a classless society, really speaking. So he is saying that unless and until we achieve that, everybody's needs are provided for, how can we call it a golden age? So there has been no golden age whatsoever in the 4th century. And he says if at all there is a golden age, then it is yet to come. That means he believes in the potential of the Indian democracy, writing in the 1950s, believes in the potential of Indian democracy to create such a society. You can call it a utopia if you like, but to create such a society where all people's needs are provided for. Now this is neither colonialist nor nationalist, but he is writing history from a historical materialist, or in slightly different words, Marxist perspective. Are you getting the three different positions that I'm trying to identify here? One says, yes, Rahul, bol, sorry. Oh, yes, manager. Okay, so the same events, let's say 1857, we saw that the colonialist historiography calls it a sepoy mutiny, right? One stand. The other end of the debate is nationalist, which is written by Savarkar, and there are others also who call it the first war of independence. So he's trying to depict it as a nation-making kind of a thing, whereas he is clearly not very historically accurate, because we don't find people giving slogans such as Mera Bharat or we belong to a big nation called as India. People were definitely fighting for their interests, which were also selfish. Also, I'm not saying everybody was selfish in the 1857 war, but there are different interests. Some are fighting for increased salaries, some are fighting for that cartridge thing, some are fighting for their control over their little princely states, so on and so forth. And some others, yes, definitely fighting the cultural onslaught of the British people, a point that was raised by Aishani earlier. So all these different tensions can be seen, different forces acting can be seen in the revolt of 1857 or events of 1857. Colonialist historiography tries to interpret it as a small, minuscule
kind of an activity of very few people. Nationalists try to give it a glorious nature, as it were. They want to depict that this is a precedent of the eventual Indian national movement. And a person like Kosambi, for example, what would be his interpretation of 1857? Would be, I'm not saying he has done it, would be. How would they look at it, people who are writing from Marxist perspective? I'm trying to recreate the Renaissance pattern from the nationalist point of view. Please elaborate. Ma'am, we had a great culture, we had a great civilization. Once we were great people, like a great civilization. And after the invasions, we lost our glory. And we need to reclaim that. That sort of stuff. Do you think Kosambi would write that kind of nationalist stuff? No, he wouldn't. He would not. He would objectively write like the nationalist point of view. They would inspire confidence or draw inspiration from the past, like Renaissance. So you are saying that had Kosambi written about it, he would have drawn parallels between European history and Indian history, something like that, right? Yeah. Like nationalist drawing inspiration from the past. Like we had a glorious past, we can defeat the Britishers. That sort of stuff. Yeah. Yes. Any other? Do you think it would have been seen as a kind of a manifestation of a class struggle by a Marxist historian such as Kosambi? Class struggle between two classes? Ma'am, D.D. Kosambi was a Marxist historian. Yes, he was, but not a very parochial, not a very constricted kind of Marxist. He wasn't radical. He was radical in a different sense, because there were Marxists who, it was said jocularly in making fun of the Marxists. Huh? ऐकू नाही येत. म्हणजे पठडीबाज मार्क्सिस्ट म्हणताना तसे नव्हते ते. तेच पठडीबाज नव्हते. He wasn't very constricted in his views. He liked to be flexible, and he liked to criticize anything and everything that was blindfolded. Truly an enlightened individual, historian of scientist, so to speak. So he didn't like to be bound by the fetters of any ideology. So he felt that yes, historical materialism can be a very, very useful kind of a tool to understand and interpret history, but we should not keep things in a compartmentalized, straitjacketed fashion. So he felt that for something you can use certain tools, for others you can use different kinds of historical source materials. He for example, when he's talking about the Indian, the evolution of Indian history, he tries to underline the fact that even if our culture, in our culture, what we do is we retain a lot of old things. That's what he's basically trying to say. So he says that even if your institutions are evolving, now you have graduated from, let's say, pathshalas to schools and universities, but still there will be certain things which he calls as vestiges of older structures. These remnants from the old ways of living will stay on, and then that is something which brings about a disjuncture. The example can be, when we are in the university structure now, we believe in egalitarianism, we believe in equality, we believe in
all each person has one vote, all of that. So basically we believe in equality. But if imagine we are in a classroom and if a teacher walks in to the class, what will be the reaction of the students? Will they say, okay, it's only another human being who's walking in, or will there be some kind of a gesture of respect for the teacher? There will be gesture of respect, Yeah. of course. At least you'll remove your headphones, or you'll become quiet from whatever you are discussing in class or some such thing. Yes, ma'am. Yeah, why this respect? Suppose this is my first lecture, I have not earned the respect that I could if I'm a good teacher, but simply because of my position as a teacher, students will give me some amount of respect. What is this? Why? Ma'am, this is what we have been taught since childhood. And who has taught your parents? Their parents, like Their parents and their parents and their parents. So Kosambi is trying to say basically that these are certain practices from olden times which have remained, even if our structures have become, for example, democratic or whatever. Still, what we do is we carry certain cultural practices, vestiges, the remnants from previous cultures. Are you getting the point that I'm trying to underline here? yes, ma'am. So when he's offering an interpretation of Indian history, he's looking at it in this larger perspective of evolution of human cultures, and not as India, Pakistan, British, Hindus, Muslims. No, he's talking of evolution of human culture and civilization. Are you getting the point? Kosambi is speaking about human civilization evolving in different stages. Are you getting me? Yes. Yes, ma'am. Because there's so much of fluctuation of electricity that sometimes I feel that whether I've gone offline and not realized it. That's why I keep asking if you're getting me or not. Okay. When we are discussing about colonialist historiography, then the nationalist retort to colonialist history writing, we should also remember that there are other ways of looking at history. One of them being historical materialism, other one, an offshoot of that would be the subaltern school. But we will discuss more about this historical materialism, Marxism kind of an ideology, and subaltern school in the lecture next week, when I have a lecture with you. Today we'll stop here for the time being, and we have so far covered subunit number A and B, that is Orientalism and epistemic violence, that was subunit A, and B is nationalist response to the colonial historiography. These two we have covered, and we are moving towards the unit number C, which is Marxist school and subaltern school of history writing. Okay? Okay. हे उद्धव असेल तर लक्षात आलंय की मराठीमध्ये सांगू उद्धव? हा मॅम, मराठीतून सांग. सांगते. बाकी मंडळी गेले तरी चालतील, ज्यांना इंग्लिश मीडियम स्टुडंट्स मे लीव. I'll just cover it in Marathi for a few of us. Thank you, ma'am. Thanks. Okay, उद्धव, मी बोलताना लक्षात नाही राहिला, आणि चर्चा उद्धव आहे, निमिषा आहे, अनिकेत आहे, नेहा आहे, तर राहुल आहे. तर चर्चा अशी ह्या दिशेला गेली की राष्ट्रवादी आणि वसाहतवादी ह्या दोनच ध्रुवांच्या मध्ये आपला इतिहास हा लंबकासारखा हेलकावतोय, की त्याच्या आधीमध्ये किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन वेगळ्या पद्धतीने इतिहास लेखनाची काही परंपरा आहे. तर आम्ही ते सादत हसन मंटो आणि रंग दे बसंती चोला वगैरे ची जेव्हा उदाहरणं आपण घेतली, तर
रंग दे बसंती चोला हे आपण पंजाबी मधल्या साहित्यामधून कसा राष्ट्रवाद दाचा विचार पुढे आणला गेला याचं उदाहरण आपण घेतलं होतं की एखादी साधी गोष्ट असेल पण तिला राष्ट्रवादाची म्हणजे साधी म्हणजे खरं तर ती प्रेमाची कविता आहे की ते नाही का कुठलं ते मीरेचं भजन की श्याम रंग में काय ऐसे लागी लगन मीरा हो गई मगन त्याच्यात ती म्हणते की मला तू तुझ्या रंगामध्ये रंगवून टाक असं ती प्रेमाची कविता आहे खरं म्हणजे किंवा अध्यात्माची आहे पण तिला पुढे एक व्यक्ती आणि व्यक्तीमधलं प्रेम किंवा ईश्वर आणि भक्तामधलं प्रेम ह्याचा पुढे जाऊन आविष्कार असा झाला की देशाचा नागरिक आणि तो देश यांच्यामधलं प्रेम राष्ट्रप्रेमाचा त्याला डूब दिली गेली रंग दिला गेला आणि मग रंग दे बसंती चोला सारखी काव्य ही राष्ट्रवादी चळवळीमध्ये त्यांचा प्रसार आणि प्रचार झाला प्रसृत झाली ती काव्य तर ह्या सगळ्या माध्यमांमधून वेगवेगळे आयशानी होती म्हणून मुद्दा मी पंजाबी मधलं उदाहरण विचारलं पण मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला अर्थातच माहितीच आहे की अनेक अशा स्वरूपाच्या साहित्य कृती निर्माण झाल्या असतील अनेक अजून काय माध्यम असतं पोवाडे झाले असतील की ज्याच्यामधून आपल्याला राष्ट्रवाद आणि वसाहतवाद ह्यांच्यामधला जो झगडा आहे तो पाहायला मिळतो इतिहास लेखन ही एक त्यातली अभिव्यक्ती आहे की रानड्यांनी ग्रँडरचा काय म्हणूया प्रतिवाद केला पण दुसरीकडे हे विष्णूशास्त्री चिपळूणकरांसारखी लोक आहेत जी प्रत्यक्ष काही इतिहासकार त्यांना म्हणवत नाही आपल्याला निबंधमालेच्या माध्यमातून जेव्हा ते लिहितात पण तरी ते राष्ट्रवादी पद्धतीने साम्राज्यवादाचा प्रतिवाद करताना दिसतात का तर हो दिसतात म्हणून मी उदाहरणं अशी विचारली आणि ती पंजाबी आणि इंग्लिश मध्ये गेली पण तुम्हाला मराठी काही उदाहरणं सांगायची आहेत का की ज्याच्यामध्ये आपल्याला अशी इतिहास लेखनामध्ये राष्ट्रवाद आणि साम्राज्यवादाचा आमना सामना झालेला दिसतो मराठी लेखकांनी मराठी कविता लिहिणाऱ्यांनी सगळं साम्राज्यवादी इतिहास लेखनाचा जो विचार आहे की इंग्लंड हे श्रेष्ठ आहे आणि इथे हिंदू आणि मुस्लिम ही दोन वेगवेगळे समुदाय इथे राहतात आणि त्यांच्यामध्ये कधीच मैत्री नव्हती कधीच प्रेम नव्हतं आणि एका काळी भारत ही फार थोर अशा काय म्हणूया संस्कृतीचा वाहक असणारी भूमी होती आणि मग नंतर इस्लामी राज्यकर्त्यांनी येऊन इथे सगळा वाईट कारभार केला आणि त्यांच्यामधनं सोडवण्यासाठी आम्ही आज इथं आलेलो आहोत ही जी एक वसाहतवादी इतिहास लेखनाची मांडणी आहे ती इथल्या सगळ्या लोकांनी मान्य केली होती का की त्याचा काही राष्ट्रवादी पद्धतीने प्रत्युत्तर प्रतिकार झाला प्रतिकार झाला होता ना काय झाला प्रतिकार साहित्याच्या माध्यमातून पण झालेला उदाहरणार्थ उदाहरण ते मॅडम नाटक आहे कोणतं तरी मला नाव आठवत ना त्याच्यामध्ये नीळ उत्पादकांवर जो अन्याय झालाय तो नीलदर्पण नीलदर्पण नावाच्या नाटकामध्ये आणि ते बंगालीमध्ये होतं आणि मग नंतर ते आपल्या इथे मराठी भाषेमध्ये सुद्धा आलं नाटक येस नीलदर्पण काय वर्णन होतं म्हणजे वसाहतवादी लोक हे आपल्याला इथं समृद्धी निर्माण करण्यासाठी आलेत असं चित्रण होतं की हे लोक आमचं शोषण करतायत असं सांगणारं नाटक होतं शोषण निळेच्या उत्पादक जे मक्तेदारी होती की निळ उत्पादनच केलं पाहिजे त्याच्यापासून जे आर्थिक शोषण होत होतं शेतकऱ्यांचं त्याविषयी भाष्य केलेलं अगदी बरोबर म्हणजे वसाहतवादी राज्यकर्ते हे भारताचं कल्याण करण्यासाठी आणि आमची सगळी प्रगती घडवून आम्हाला आधुनिकतेच्या कालखंडात नेऊन पोहोचवण्यासाठी बोट धरून आम्हाला तिथे नेऊन सोडण्यासाठी जन्माला आले अशी जी एक भावना वसाहतवादी इतिहास लेखनामधून
अभिव्यक्त होत होती तिचा प्रतिवाद आपल्याला या नीलदर्पण सारख्या साहित्य कृतींमधनं दिसतो. अगदी बरोबर. विराट पर्व अनिकेत लिहितोय. काय विराट पर्वामध्ये? विराट पर्व नाटक माहितीये का? विराट पर्व आणि दुसरं कीचकवध. एकच मिनिट हा, दार वाजते. हा आल्या. फोन आला का त्यांचा? पुढचं काय म्हणतात? ओके. त्यांना म्हटलंय की तुम्ही जेवण करा, आणखी जेवण करून मग तिकडे बघायला जाऊया, किंवा आधी बघायचं असेल तर आधी. आताच बघायची इच्छा आहे. चहा नाश्ता झालाय त्यांचा. नाश्ता पण जाऊया ना, मग साबळे साहेबांना फोन करून उघडायला लावायचं. आलेच मी 2 मिनिटं लेक्चर संपवते. 2च मिनिटं. चालेल. हा, ही चर्चा इथेच थांबवावी लागते. पण विराट पर्वचा मुद्दा खूपच इंटरेस्टिंग आहे. अनिकेत, पुढच्या वेळेला तू ऑडिओ कॉल कर आणि मला, कारण अनिकेतने गेल्या वेळेला त्याच्यावरती टर्म पेपर केलेला होता, त्यामुळे त्याला याबद्दल अधिक सांगता येईल. विराट पर्व आणि मी डोक्यामध्ये तुमच्या सोडून ठेवते कीचकवध. कीचकवधाबद्दलही आपण बोलूया. पुढच्या लेक्चरमध्ये मला आठवण करा, तिथूनच आपण सुरुवात करूयात मराठी लेक्चरची. ओके. इथे थांबूयात का? चालेल. थँक्यू. आठवण करा नक्की मला विराट पर्व आणि कीचकवधाची. थँक्यू. भेटू. बाय. थँक्यू.